नमस्कार. आपण पाहताय अॅनालायझर आणि मी आहे सुशील कुलकर्णी. एक किस्सा तुम्हाला मी सांगत येतो आहे आणि त्यातले अनेक पैलू उघडण्याचा प्रयत्न करतोय. अनेकांना या किस्स्यानंतर माझी काळजी वाटू लागली आहे आणि ते काळजीपोटी तुम्ही जरा जपून असा सल्ला देत आहे. अनेकांना माझं काय होईल असाही प्रश्न पडला आहे आणि अनेकांना मला धमकी देखील द्यायची आहे. असो, एखादी घटना आपल्याला कळते तेव्हा ती तपशीलवारपणानं सांगावी हा त्यामागचा हेतू असतो. माणसं कशी वागतात, कशी असतात आणि काय करतात हे आपल्याला समजलं पाहिजे. ही माणसं जी गायब होत आहेत ना, अगदी आता थोडं तपशीलवार, थोडंसं सुटं होईल अशा स्वरूपात सांगतो. माझा हेतू कोणत्या पर्टिक्युलर व्यक्तीला बदनाम करण्याचा नाही आहे. म्हणजे त्याला उघड करायचंय, त्याला नागडं करायचंय वगैरे वगैरे असले काही शब्द मी वापरत नाही आहे. माझा हेतू या घटना सांगण्यामागचा एकच आहे की गरज सरो आणि वैद्य मरो अशी धारणा आपल्या सगळ्यांच्याकडे झाली आहे. हा व्हिडिओ मी कुणाला उघडं करण्यासाठी, बुरखा फाडण्यासाठी करत नाही आहे. हा व्हिडिओ मी जो करतोय तो स्वतःला सेवक, दास, कार्यकर्ता, सर्वस्व समजून त्यासाठी झोकून देणारा एक वर्ग, त्याची गरज संपली की कसा काढून टाकला जातो हे तुम्हाला कळावं. सामान्य माणसांनी आपल्या निष्ठा राजकारण्यांच्या पायी वाहताना काय काळजी घ्यायला हवी यासाठी मी सांगतोय. आजकाल माझं दैवत, माझं सर्वस्व, माझं याव, माझं त्याव असं करून राजकारणी लोकांच्या मागं राहण्याची सवय आपल्या बहुतेकांना लागलेली आहे आणि हीच सवय अनेकांचा घात करते आहे. राजकारण्यांसाठी जोपर्यंत ही माणसं लाभदायक असतात तोपर्यंत ती त्यांच्या जवळची असतात. उद्या यांच्याच मिळालेल्या लाभातून जेव्हा अडचणीचा डोंगर उभा राहील असं वाटतं तेव्हा ही माणसं पद्धतशीरपणे बाजूला केली जातात. ती आपल्यापासून लांब जावी यासाठी काळजी घेतली जाते. ना या माणसांच्या विषयीची काळजी कुणी व्यक्त करतं, ना कुणी हे माणसं आता कुठं आहेत असा प्रश्न विचारतं. एखादा संवेदनशील या माणसांच्या आणि माणसांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काळजी व्यक्त करतो. अर्थात या काळजीचा आवाज देखील दाबून टाकला जातो, संपवला जातो, म्हणून यावर कोणी आवाज देखील उठवत नाही. गुरुची कहाणी मी तुम्हाला सांगितली आहे. गुरुचा मालक कोण हे देखील एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल. अनेकांनी अनेक तर्क लावलेत, ते तुमच्या लक्षात जे आलं असेल ते आलं असेल. मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आहे. मी अजून सांगत नाही आहे नाव कुणाचं कोणतं आहे काय ते. मला सांगण्याचा हेतू पण माझा नाही आहे की ते नाव घोषित करावं. गुरु असा एक व्यक्ती जो आपल्या लहानपणापासून त्या राजकारण्यांच्या सेवेत राहतो. अगदी बुटाचं पॉलिश करण्यापासून, कब्बशा विसरण्यापासून, प्लेट विसरण्यापासूनची सगळी कामं करतो. साहेबांची काळजी घेतो. साहेबांच्या काळजीनं आणि प्रेमानं त्यांना जिंकतो. साहेबांची व्यवहार सांभाळू लागतो आणि व्यवहार सांभाळता सांभाळता एक दिवस साहेबांचा व्यवहार अडचणीत येतो आणि गुरु अचानक गायब होतो. कदाचित साहेबांचं संकट आपल्यावर यायला नको म्हणूनही गायब झाला असेल, किंवा गुरुला माहीत असलेले विषय तपास यंत्रणांना कळायला नको म्हणूनही साहेबांनी त्याला गायब पाहायला सांगितलं असेल, किंवा काय ते तुम्हाला चांगलं माहीत आहे. या गुरुनच आणखी एका व्यक्तीला इंट्रोड्यूस केलंय आणि तो सुद्धा आजकाल कुठे दिसत नाहीये. आपल्याकडं एक म्हण आहे, गुरु करून घेतला म्हणजे गुरु केला, गुरु स्वीकारला. आपल्या आयुष्यात गुरु आला, गुरु आध्यात्मिक गुरु अशा अर्थाने बोलतोय आम्ही, या गुरुला सोडून द्या. आपल्या आयुष्यात गुरु आला की गुरुसोबत ज्ञान येतं आणि ज्ञानासोबत आनंद येतो. आयुष्याला एक आनंद मिळू लागतो, कारण सत्य कळालेलं असतं, चित्त परमेश्वराच्या ठाई लागलेलं असतं आणि आनंद आपल्या आयुष्यात येऊन जातो. सत्य, चित्त आणि आनंद, सत चित आनंद हा सदैव चिरकाल टिकणारा असतो, चिरंजीव आहे. याच सत्याच्या मागं राहण्यासाठी आपल्या चित्ताला कायम ठेवणं, त्यातूनच आनंदाची प्राप्ती करायची असते. आता हा अध्यात्माचा भाग वेगळा. इकडे मात्र या गुरुनं आणखी एक व्यक्ती साहेबांच्या घरी सेवेसाठी इंट्रोड्यूस केलाय आणि तो व्यक्ती म्हणजे आनंद. अर्थात हा आनंद सुद्धा दक्षिण भारतीय आहे. हा देखील मल्याळम आहे, केरळ आणि तामिळनाडूच्या गावच्या बॉर्डरवर झाला. आता हा अगदी कमी वयात साहेबांच्या सेवेमध्ये दाखल झाला आणि यानं साहेबांची सेवा करायला सुरुवात केली. आता गुरु अपग्रेड झालेला होता.
साहेबांच्या बुटाला पॉलिश करणे, साहेब निघताना सॉक्स आणून देणे, सॉक्स घालून देणे, साफसफाई करणे, ही सगळी कामं आनंद मोठ्या आनंदानं करत होता. आता गुरुनंच इंट्रोड्यूस करून दिलेलं असल्यामुळं आणि गुरुनंच या ठिकाणी कामाला लावलेलं असल्यामुळं आनंद देखील लवकरच साहेबांच्या जवळचा अशी प्रतिमा तयार केली. हा आनंद अगदी साहेबांचा निकटवर्तीय झाला. आनंदवरती साहेबांच्या पेक्षा सुद्धा साहेबांच्या मिसेसची काळजी घेण्याची जास्त जबाबदारी होती. म्हणजे तो ऑर्डरली होता पण साहेबांच्या मिसेसचा होता. त्यांची काळजी तो जास्त घ्यायचा, म्हणजे त्यांच्यासाठीच तो कामाला होता. पण कधी कधी आपल्यासोबत साहेब याला पण ठेवायचे. जेव्हा जेव्हा साहेब काही वेळेला विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत तेव्हा तेव्हा हा आनंद साहेबांच्या सोबत असायचा. साहेबांच्या सोबत आनंद असल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा होता आणि तो फायदा म्हणजे आनंदला मराठी येत नव्हती. तो मूळचा दक्षिण भारतीय, मराठी येत नव्हती. इंग्रजीशी त्याचा गंधच नव्हता. काय जी तोडकी मोडकी हिंदी तो समजू शकेल. खाना खाया क्या, हाँ खाया. पाणी पिया क्या, हाँ पिया. असं ते साऊथ इंडियन स्टाईलचे उच्चार. खाया, पिया, अच्छा, अच्छा आहे, अशा स्वरूपाचे सगळे ते उच्चार. आणि या आनंद समोर कोण काय बोलतंय हे आनंदला समजायचं कारण नव्हतं. साहेबांशी कोण काय बोलतंय हे समजायचं कारण नव्हतं. साहेब काय बोलतात हे समजायची कारण नव्हतं. कारण आनंदला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा येत नव्हत्या. इंग्रजी तर कमी शिकलेलं असल्यामुळं भाषा समजायचं कारणच नाही. त्यामुळे साहेबांनी याला अनेक वेळेला आपल्यासोबत परदेशवारीवर नेलेलं आहे. मध्यंतरी साहेब पोर्तुगालला गेले होते तेव्हा देखील आनंद सोबत होता. साहेब युरोप ट्रिपवर होते तेव्हा देखील आनंद सोबत होता. आता हा आनंद साहेबांच्या अत्यंत निकटवर्तीय. साहेब आणखी कोणासोबत गेले तरीही आनंद असायचाच. कारण त्या आनंदासोबत हा आनंद देखील साहेब मिळवत होते. दोन्ही आनंद, दुहेरी आनंद असायचा. आणि आनंदला काहीच कळत नाही हा आणखी एक साहेबांना आनंद आहे, तिहेरी आनंद असायचा. सेवेचा आनंद वेगळा, आनंद व्यक्ती वेगळा, सोबत कुणी असल्याचा आनंद वेगळा, आणि सोबत कोणी आहे आणि ते जे काय बोलतायत ते आनंदला कळत नाही याचा आनंद वेगळा. अशा सगळ्याच आनंदाचं भरतं आलेले साहेब याला पोर्तुगालला घेऊन गेले, त्याला युरोपच्या दौऱ्यावर घेऊन गेलेत, सगळीकडे त्याला घेऊन फिरवून आणलेले आहेत. आता हा आनंद या दौऱ्यात देखील साहेबांची गोळ्या देणे, सॉक्स घालणे, बूट पॉलिश करून ठेवणे, बूट देणे, भांडी साफ करून ठेवणे, वेळेवर जेवायला घालणे, अशी सगळी कामं करत होता. साधारण 32-35 वर्षाचं याचं वय असावं. एके दिवशी साहेबांना अचानक एका कुटाण्यामध्ये अटक झाली. ते चाकू, बॅकस्टॅबिंग, हे सगळं प्रकार. आणि याला अटक झाल्यानंतर जसा गुरु गायब झाला तसा गुरुसोबत आलेल्या ज्ञानाचा आनंद देखील गायब झाला. आणि हा आनंद आता कुठे गेलाय, कुठे आहे, काय करतोय, त्याच्या घरच्यांची स्थिती काय आहे याविषयीची त्याच्या आजूबाजूच्यांना सुतराम देखील कल्पना नाही आहे. या आनंदचा शोध लागणार आहे का, गुरुचा शोध लागणार आहे का, या गोष्टी अजूनही कळत नाहीये. यांचा शोध लागला पाहिजे यासाठी की 2-3 व्यक्ती असतील आणि ते ऐकत असेल. बिचाऱ्या आनंदाला तर मी काय बोलतोय ते कळायचं कारणच नाही त्यांना ऐकत असेल तर. आणि कुठलं आपलं अॅनालायझर पार तामिळनाडू आणि केरळमध्ये जाऊन पोहोचणार आहे. हे आपलं इथंच महाराष्ट्र, मुंबई, पुणे एवढ्या भागातच काय ते चाललंय ते चाललंय. जर ते असतील तर त्यांनी कृपया समोर यावं आणि त्यांची काळजी वाटणारी माणसं काही आहेत या जगामध्ये. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे, म्हणजे मला काळजी आहे असं मी म्हणत नाही आहे, पण त्यांची काळजी वाटणारी काही माणसं आहेत जी आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यांना त्यांची काळजी वाटते आहे. खरं तर या कार्यक्रमाचं नाव आपण यांना पाहिलं का असंच ठेवायला पाहिजे होतं. कारण आनंद काय, गुरु काय, ही माणसं हरवली आणि ती कुठं आहेत असा प्रश्न मी विचारतोय. आपण यांना पाहिलं का असंच ठेवायला पाहिजे होतं. खरंच त्यांच्यापर्यंत हा आवाज माझा पोहोचत असेल किंवा ते कुठे आहेत हे माहीत असणाऱ्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर त्यांनी या दोघांनाही समोर आणून याची स्पष्टता करावी. उगाच अनेकांची नावं येऊन अनेकांची बदनामी देखील होणार नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की गुरुसोबत आनंदही गायब आहे आणि आनंद कुठे आहे हे समजणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल, हो आवडला असेल तर, कारण नाही आवडला तर तुम्ही डिसलाईक करणार आहात हे माहीत आहे. म्हणून आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.